राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या। कापसाच्या हमीभावाबाबत शेतकरी संभ्रमात, बाजार समितीने कापूस खरेदी केली बंद, शेतकरी चिंताग्रस्त। देशातील एकूण मतदारांची संख्या सुमारे 97 कोटींवर। आगामी लोकसभा निवडणुकीत देशभरातील एकूण 97 कोटी मतदारांना मतदान करण्याचा हक्क। NMMS परीक्षेत 1 लाख विद्यार्थी उत्तीर्ण, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर। वार्षिक 12,000 रुपये मिळणार शिष्यवृत्ती। CETच्या परीक्षा शुल्कात वाढ, विद्यार्थ्यांकडून संताप, विरोधी पक्षाच्या आमदारांकडून टीका। विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा एप्रिल-मे मध्ये, कोरोनानंतर विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक होणार पूर्ववत। मराठवाड्यावर दुष्काळाचे भीषण सावट, 185 प्रकल्पांमध्ये केवळ 51% पाणीसाठा, संकट आणखी गडद होणार, सूचक इशारा। देशाला अस्थिर करणाऱ्या सरकारला घरी बसवा, आदित्य ठाकरे यांच्या शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात। प्रेमासाठी 7 समुद्रापार, ऑस्ट्रियाच्या युवतीचे लग्न चंद्रपूरच्या गावात। बैलबंडीतून वरात तर शेतातील झाडाखाली लग्नविधी, 9 देशांचे वराडी शामिल। शिक्षण विभागाने येत्या शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी घेतला मोठा निर्णय। विद्यार्थ्यांच्या गणवेश ठरला 2 खिशांचा आकाशी शर्ट आणि निळ्या रंगाची हाफ पॅन्ट। तोंड सांभाळा अन्यथा फिरणे मुश्किल करू, मराठा आंदोलकांच्या राणे पिता पुत्रांना दम। राष्ट्रवादी अजित पवारांचीच विधानसभा अध्यक्षांचा निकाल, दोन्ही गटांच्या आमदारांना ठरवले पात्र। सांगा साहेब 1.25 लाखात घर कसे बांधायचे, घरकुल लाभार्थ्यांच्या सरकारला प्रश्न, बांधकामासाठी मिळतो अपुरा निधी। वैद्यकीय तपासणी करा, जरांगे यांची तब्येत खालावत असल्याने उच्च न्यायालयाचे निर्देश। प्रधानमंत्री पीक विम्याचे सरकारी पोर्टल बंद, शेतकरी ऑनलाईन त्रासले अन ऑफलाईनसाठी केली गर्दी। महिला बचत गटांना मिळणार 30,000 पर्यंतचा फिरता निधी, महिलांना दिलासा। राज्यातील प्रफुल्ल पटेल सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्ती 500 कोटींच्या घरात, भंडाऱ्यांची सर्वात कमी। महाराष्ट्रातील ताज्या व ठळक बातम्यांसाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।